आपल्याला सर्वांना कल्पना आहे की हे जे काही संकट आलं, या संकटाच्या सुरुवातीला आपणच काय, जगात कोणताही देश त्याचा मुकाबला करण्यासाठी किंवा सामना करण्यासाठी सज्ज नव्हतं. खूप धावपळ झाली. अजूनही तसं हातामध्ये काय औषध आलेलं नाहीये. प्रयोग सुरू आहेत. लस म्हणतात बाबा 15 ऑगस्टला येईल, 15 ऑगस्टला येईल, डिसेंबरला येईल, पुढच्या वर्षी येईल. ती लवकरात लवकर येवो अशी आपली प्रार्थना आहे. औषधाचा तर अजून काय पत्ता नाहीये. मला कौतुक तुमच्या सगळ्यांचं एका गोष्टीचं वाटतं की आपण कुठेही न डगमगता, कुठेही न बावचळता, कुठेही न घाबरता या संकटाचा सामना अत्यंत सक्षमतेने आणि समर्थपणाने करत आहात. एखादी व्यक्ती किंवा एखादा प्रदेश असा असू शकतो, अरे बापरे काय करायचं, म्हणजे डोक्याला हात लावून खाली बसला असता मटकन. पण आपला महाराष्ट्र त्यातला नाही. आपला महाराष्ट्र लढणार आहे, संकटावरती वार करणारा, संकटावरती चालून जाणारा आणि त्याच्यावरती विजय मिळवणारा महाराष्ट्र आहे. आणि अशा या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण जे जे काही हात्यार आपल्याला मिळेल, जे जे काही करता येणं शक्य असेल ते करत या कोरोनावरती नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहोत. एक दोन गोष्टी मला आपल्याला सांगायच्या आहेत, ज्याचा उल्लेख जवळपास प्रत्येक कोविड केअर सेंटरच्या लोकार्पणाच्या निमित्ताने जे जे कोणी तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतात त्यांच्याकडे जी एक अपेक्षा व्यक्त केली जाते की सरकारने आमच्या पाठी ठाम उभं राहावं. सरकार तर ठाम उभं आहेच, नक्कीच आहे. सरकार जर का ठाम उभं नसतं तर आज आपण जो काही सामना करतो तो करूच शकलो नसतो. सरकार तुम्हाला निधी देईल, सगळ्या गोष्टी देईल. सरकार सगळं तुम्हाला जी काही शस्त्र असतील, अस्त्र असतील, निधी असेल ते सगळं देईल. पण प्रत्यक्ष लढाई ही स्थानिक यंत्रणेने करायची आहे. महापौरताई, मी आपल्या सूचनांचा नेहमीच आदर करत आलेलो आहे. आणि प्रताप, तुम्ही काय, सगळ्यांचीच एक अपेक्षा असते आणि ती रास्त आहे, ती कुठे मी तुम्हाला फोल्ड ठरू देणार नाही. सरकारकडनं जे जे काही करता येणं शक्य असेल, मग ती निधीची आवश्यकता असेल तो निधी पुरवला जाईल, व्हेंटिलेटर असतील, सगळ्या गोष्टी. पण एक गोष्ट थोडीशी प्रामाणिकपणाने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. साहजिकच आहे, महापालिका म्हटल्यानंतर महापालिकेचा मायबाप हा राज्य सरकार असतं. राज्य सरकार म्हटल्यानंतर राज्य सरकार अपेक्षा करतं केंद्र सरकारकडून. सुरुवातीच्या काळामध्ये तर आपल्याला व्हेंटिलेटर्स मिळत नव्हते, पीपी किट मिळत नव्हते, N95 मास्क मिळत नव्हते, पैशाची तर बोंब आहे. जसं महापालिकेचं येणं, थकबाकी ही राज्य सरकारकडे असते, तशी राज्य सरकारची थकबाकी ही केंद्र सरकारचा हमखास उच्चार नाहीये. काही ठिकाणी जेव्हा मी टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी संवाद साधतो तेव्हा ह्याही गोष्टी लक्षात येतात की अनावश्यक ठिकाणी या औषधांचा विनाकारण उपयोग हा सुद्धा जीवावर बेतू शकतो. आणि म्हणून रेमडेसिवीर असेल, टॉसिलिझुमॅब असेल, इतर कोणतीही औषधं असतील, ती कधी द्यायची, किती प्रमाणात द्यायची. जसं डेक्सामेथॅझॉन हे एक स्टिरॉइड आहे. आपल्याकडे काय एक आढळून येतं की आला पेशंट की त्याला पटापट सगळी औषधं देण्याचं डॉक्टर सपाटा लावू शकतात. मी लावतात असं म्हणत नाहीये, कारण डॉक्टर सुद्धा आपल्यासोबत असतील, ते सुद्धा अत्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. पण कुठेही अतिरेक कसलाच होता कामा नये, औषधांचा सुद्धा अतिरेक होता कामा नये. या एकूण सगळ्या या गेल्या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये एक गोष्ट आपल्याला अत्यंत प्रामुख्याने लक्षात आलेली आहे, ती म्हणजे कोविड पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला ऑक्सिजन कमी पडू देता कामा नये. व्हेंटिलेटर्स हा जो काही भाग आहे, आपण थोडेसे पॅनिक होतो, गोंधळून नका जाऊ. संख्या वाढते, मी आता म्हणेन संख्या वाढते याचं कारण आपण टेस्टिंग पण वाढवतो आहोत. संख्या वाढली तरी बावचळून जाऊ नका, घाबरू तर अजिबात नका, कारण टेस्टिंग वाढवल्यानंतर आणि शेवटी ही साथ आहे, पॅन्डेमिक आहे, जगभरामध्ये साथ आहे. संख्या ही वाढत असली तरीही त्या आकड्याकडे बघून घाबरून जाऊ नका. आपल्याला मृत्यूदर कमी ठेवायचा आहे. आणि मृत्यूदर कमी ठेवायचा असेल तर रुग्णाला जेव्हापासून तो आपल्याला कळतो की हा पॉझिटिव्ह आहे, तेव्हापासून त्याला ऑक्सिजनची आवश्यकता ही असते. ऑक्सिजन आणि ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचं एक सूत्र आहे. काही ठिकाणी आपल्या असंही लक्षात आलेलं आहे, उपचार दिल्यानंतर, ट्रीटमेंट दिल्यानंतर 2-3 दिवसानंतर आता हा रुग्ण आयसीयूतनं बाहेर आपण त्याला शिफ्ट करू शकतो किंवा काही वेळेला त्याला घरी सुद्धा सोडू शकतो. इथपर्यंत त्याची परिस्थिती सुधारते. थोडंसं मग एक सुधारण्याची जी एक स्टेज असते तेव्हा सगळ्यात जास्त दक्षता घेण्याची गरज असते. किंवा कारण आपण रुग्ण काय आणि डॉक्टर काय आणि आपण काय हे थोडेसे गाफील होतो. ते आता सुधारला, आउट ऑफ डेंजर ही परिस्थिती, ही जी काही स्टेज असते ती खरी खूप काळजीपूर्वक हाताळण्याची गरज असते. आणि काही ठिकाणी आपल्याला अशाही घटना लक्षात आलेल्या आहेत
की आता हा 2-3 दिवसानंतर याला आयसीयूच्या बाहेर आपण शिफ्ट करू शकतो किंवा याला घरी जाऊ शकतो, याचा ऑक्सिजन आता कमी केला तरी चालेल. आणि मग ती व्यक्ती, तो रुग्ण अगदी शौचालयात जाण्यासाठी जरी त्याचा ऑक्सिजन डिस्कनेक्ट केला तरीही दुर्दैवाने शौचालयात कोसळल्याची आपल्याकडे उदाहरणं आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्याप्रमाणे औषधं जेवढी महत्वाची आहेत त्याचप्रमाणे रुग्ण सेवा, त्याची काळजी हे अत्यंत महत्वाचं सूत्र या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. कारण आपल्यासोबत जर काही डॉक्टर्स असतील तर ते माझ्या मताला दुजोरा देऊ शकतील किंवा जर माझं मत अयोग्य असेल तर अयोग्य म्हणून सांगू शकतील. व्हायरस ह्या प्रकरणावरती अजूनही आपण त्याचा काही विजय मिळू शकलेलो नाही आहोत. म्हणजे अगदी सर्दीचा जरी व्हायरस म्हटला तरी असं मानलं जातं की सर्दी झाल्यानंतर कॉमन फ्ल्यू किंवा कॉमन कोल्ड ती झाल्यानंतर औषध घेतलं तर 7 दिवसात सर्दी बरी होते आणि औषध नाही घेतलं तर आठवड्यात बरी होते. म्हणजेच काय की व्हायरस त्याचा आयुष्याचा जो काळ असतो तो जगून निघून जातो. त्या काळात रुग्णाला आपण त्याचे बाकीचे जे काही विकार किंवा आजार असतील त्याच्यावरती इलाज करत त्याला तोपर्यंत त्याची प्रतिकार शक्ती म्हणा आणि व्हायरसचा मुकाबला करण्याची जी काही काळ आहे तो लांबवत नेणं हा आपला महत्वाचा मुद्दा असतो. आणि म्हणून मला असं वाटतं आपण जसं आज कोविड केअर सेंटर्स असतील, हॉस्पिटल्स असतील याची उभारणी करतो आहोत, ती उभारणी करत असताना माझ्या मनात एक विचार आहे आणि जो मी जाहीर केला आणि तो विचार नुसता विचारापुरता नाही, या महिन्याभरात मला त्याच्यावरती काम सुद्धा सुरू करण्याचा माझा आग्रह आहे. आणि तो आग्रह म्हणजे असा की आता आपण हे तुम्ही मीनाताई म्हणजे माच्या नावाने असलेल्या सभागृहामध्ये ही सुविधा निर्माण केली आहे, प्रमोदजींच्या नावाखाली असलेल्या सभागृहात ही सुविधा निर्माण केलेली आहे. किती काळ करणार आपण इकडे ही सुविधा? मुंबईमध्ये सुद्धा फील्ड हॉस्पिटल उभी केलेली आहेत. इतर म्हणजे आता आपलं काय झालेलं आहे, तहान लागल्यावरती विहीर खणतो आहोत आपण. हरकत नाही, शेवटी तहान तर भागवायलाच पाहिजे. पण हा व्हायरस किती काळ आपल्या सोबत राहील आणि हा व्हायरस निघून गेल्यानंतर उद्या पुन्हा दुसरा व्हायरस येणारच नाही याची खात्री कोणी देऊ शकत नाही. 1-2 दिवसापूर्वी मी काही जणांशी बोलत असताना असं म्हटलं की म्हणजे असा विषय निघाला की त्यांनी सांगितलं की बघा ना, हे करोनाचं संकट अचानक आलं. मी म्हटलं अचानक नाही आलं, आपण गाफील राहिलो. अनेक व्हायरस हे आपल्या जगभरात कुठल्या ना कुठल्या तरी प्रदेशात आले आणि गेले. ते गेले म्हणून आपण सुस्कारा टाकला, पण असा काहीतरी व्हायरस येईल हे ते संकेत देऊन गेले, ह्याच्याकडे आपलं दुर्लक्ष झालं. आणि म्हणून मला असं वाटतं अत्यंत प्रामाणिकपणाने की आत्ताची सुविधा ही बरोबर आहे. आणखीन कुठे जर तुम्हाला गरज असेल जरूर करा, गरज लागू नये, पण गरज लागली तर जरूर करा. पण हे आता टेम्पररी न करता मुंबईच्या परिसरात जसं मी एक कायमस्वरूपी इन्फेक्शन हॉस्पिटल उभा करण्याचा संकल्प केलेला आहे, तो केवळ मुंबई पुरता नाहीये. कारण राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला पूर्ण राज्याची काळजी घ्यायची आहे. ती काळजी घेताना मला स्थानिक पातळीवरनं तुमचं सुद्धा एक बळ पाहिजे की ठीक आहे, आमच्याकडे ही जागा आहे, अमुक ठिकाणी आम्ही हे करू शकतो, आम्हाला शासनाचं पाठबळ पाहिजे, दिलं. आरोग्य हा आता आपल्या पुढच्या कालावधीतला प्राधान्याचा विषय असणार आहे. आरोग्य विकास पाहिजे, पण विकास कशासाठी पाहिजे? जर सगळे निरोगी असतील तर विकास आपण बघू शकतो. पण एका बाजूला विकास होतोय आणि साथीमध्ये माणसं त्याला संक्रमित होऊन आजारी पडतायत, काही मृत्युमुखी पडतायत, तर हा असा विकास काय करायचा आहे? विकास म्हणजे सुदृढ आरोग्य, निरोगी आरोग्य हे सुद्धा विकासाचं एक लक्षण आहे. आणि हा विकास हा फार महत्वाचा आहे की माझी जनता ही सुदृढ आहे, माझी जनता ही निरोगी आहे आणि ती निरोगी राहण्यासाठी, सुदृढ राहण्यासाठी त्यांना जे जे काही करण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी जे जे काही करणं आवश्यक आहे ते मी केल्याशिवाय राहणार नाही, हे मुख्यमंत्री म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि त्याच्यासाठी शासन आणि स्थानिक प्रशासन आणि त्याच्याच बरोबरीने जनता, जनतेला सुद्धा आपण केवळ आजारी पडला की उपचार कर, आजारी पडला की उपचार कर असं करत बसण्याच्या ऐवजी ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की कोरोना दक्षता समिती की आजारी पडणारच नाही, अशा पद्धतीने आपण जनतेला जर का काही जागृती किंवा जागरूकता आणली तर जनता सुद्धा निरोगी राहील. आपल्या शासनावरचा सुद्धा म्हणजे आज पोलीस सुद्धा तणावाखाली आहेत, पोलीस सुद्धा मृत्युमुखी पडतायत. कोरोना योद्धे म्हणून डॉक्टरांसोबत पोलीस सुद्धा लढतायत, माझी महसूल यंत्रणेतली मंडळी सुद्धा लढतायत, सगळेच तुम्ही लोकप्रतिनिधी लढतात. तर त्यांना सुद्धा जर का सगळ्यांना आपण एक जागरूकता आणली की सोबत, आता मी तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलं की गर्दी खूप आहे तुमच्याकडे, तोंडावरती मास्क किती लोकांनी लावलेत, बहुतेकांनी मास्क लावलेत, पण एक ज्याला आता फिजिकल डिस्टन्सिंग म्हणतो तेच जर का पाळलं जाणार नसेल तर कोविड केअर सेंटरमध्ये मग आपण साधलं काय? आणि ही जागरूकता जर का आपण ग्रामीण भागात किंबहुना सर्वत्र आणली की लोक एकमेकाची काळजी घ्यायला लागतील, एकमेकाला सूचना देतील, अरे दादा ताई, आपण म्हणतो ना ताई बाई अक्का विचार करा पक्का,
हे निवडणुकीतलं एक ते पूर्वीचं आपलं प्रचाराचं माध्यम होतं. तसं आता सगळ्या ताई बाई अक्कांना सगळ्यांना सांगायचे, दादांना पण सांगायचे की दादा, ताई, माई, अक्का, तुम्ही सगळे सार्वजनिक ठिकाणी फिरताना एकतर एकमेकापासून थोडं अंतर ठेवा, तोंडावरती मास्क लावा. जर कोणी मास्क काढला तर त्यांना नम्रपणाने सांगता आलं पाहिजे की दादा, ताई, तुम्ही तोंडावरती मास्क लावा, अंतर ठेवा. तर हे ज्या वेळेला आपण आणू तेव्हा जे आपण म्हणतो ना की कोरोना सोबत जगायला शिका, कारण ह्या काही चांगल्या गोष्टी कोरोनाने आपल्याला जगायला शिकवलेल्या आहेत. त्या जर का आपण शिकलो नाही तर हे टेम्पररी, सगळं टेम्पररी राहील. कोरोनाने आपले डोळे उघडले नाहीत तर ते पुन्हा कधीच उघडणार नाहीत. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं ही जी काही एक जाग आपल्यात आलेली आहे, जागृती आपल्यात आलेली आहे, तिचा म्हणजे हे सेंटर टेम्पररी असेल पण जाग टेम्पररी असता कामा नये, जागृती टेम्पररी असता कामा नये. ती सदैव आपण जागरूक राहू आणि जागरूक असू, हीच माझी एक या निमित्ताने आपल्याकडनं अपेक्षा आहे. असो, पुन्हा एकदा सांगतो की ह्या ज्या काही सोयी सुविधा आपण करतात त्याच्या पाठी सरकार अत्यंत मजबूतीने ठामपणाने उभं आहे. जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे कोणत्याही गोष्टीची कमी मी पडू देणार नाही. फक्त सगळे मिळून हसत खेळत पुढचं आयुष्य जगण्यासाठी, निरोगी आरोग्य जगण्यासाठी एकमेकांना साथ सोबत देऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.